काव्या चल 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 पटकन हे बघ, या 3 साड्या आणल्या आहेत आणि हा सेट आहे बघ. आई हे सगळं काय आहे? काय म्हणजे काय? मुलगा बघायला येतो ना तुला, मग छान सजाय धजायला नको? त्याची काय गरज आहे? काय गरज म्हणजे मग अशी जाणार आहेस का त्यांच्या पुढे? मग तिथे का मी हे या साड्या, हे असा हार, हा गजरा असं असं घालणार आहे का रोज? नाही ना, नॉर्मल ड्रेसच घालणार आहे. नाही मी तिकडे. तुझ्या मते नॉर्मल मध्ये काय बसतं सांग बाई. थांबा दाखवते. हे ड्रेस हा बघ, हा छान दिसेल ना. हा हा बघ मस्त. हा हा पण छान दिसेल. पास झालं. हे घालून जाणार आहेस त्यांच्या समोर? काय वाढदिवसाला चालली आहेस कोणाच्या? काय काव्या, लग्न ठरतंय तुझं? हे काय कपडे आहेत का? काय म्हणतील? आणि लग्न ठरो न ठरो, मला आणि बेलसरांना नावं ठेवतील हे असले कपडे घालून गेलीस तर. गपचूप साडी नेस. ही चल, ही छान दिसेल तुला. ही नेस चल. मला एक सांग काव्या, ऐक, तू खरंच तयार आहेस ना लग्नासाठी? मी तयार आहे लग्नासाठी, एकदम तयार आहे. बघ आई, पण त्यांनीच मला नकार दिला तर? हिम्मत आहे का कोणाची आमच्या काव्याला नकार द्यायची? आणि तुला इतकं सुंदर तयार करेन ना मी की तो मुलगा म्हणाला पाहिजे आत्ता इथे लगेच लग्न कर माझ्याशी. हे बाई, एवढी पण काही नाही आहे आपल्याला. आणि पण त्याला झाली असेल काही तर? बरं मला सांग, आई मला सांगत होती की तू चांगली कसून चौकशी केली आहेस त्यांची. खरं खरं सांगा तारिणी, मुलगा चांगला आहे ना? लाखात एक आहे. जेवढं मला चेतना काकूंनी सांगितलंय ना त्यावरून मी तुला खात्रीने सांगू शकते की मुलगा स्वभावाने, वागायला, बोलायला उत्तम आहे. आपल्या काव्याला सुखात ठेवेल आणि जोडा शोभूनही दिसेल. काय मॅडम, चला तयारी करायची ना? एक मिनिट. आत्या, अगं नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. डोळ्यातल्या अश्रूंना काय काळजीच लागते का? काकांची आठवण आली. एवढीशी होते ग ते गेले तेव्हा. आज असते तर लेकीच्या लग्नात काय करू आणि काय नको असं झालं असतं. नाही हा, आज डोळ्यात पाणी आणायचं नाही. काव्याचे आई आणि बाबा दोघंही तिच्या डोळ्यासमोर उभे आहेत. तू दोघांची माया लावलीस तिला. आणि काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. बर चला आवरायला लागूयात. चला, वेळ कशाला काढताय? आणि चांगलं सजवायचंय माझ्या मुलीला, मस्त दिसली पाहिजे काव्या. कानामागे तीट लाव काळं, नक्की विसरू नकोस. हो. आणि लक्षात ठेव, तिच्या दिसण्यामध्ये जर त्यांनी काही खोट काढली ना तारिणी, तर तुझी गाठ माझ्याशी आहे. नाही, काव्या सुंदर दिसेल. चला आवरा. ही साडी नेसायची का बघू? केदार, अरे जावई येस या घरचा. जावई नंतर, आधी धनुष. नाही, काकांना कशाला सांगितलंस पेढे आणायला? मला सांगायचंस ना, मी गेलो असतो. कसली पेढे? अगं माधवला पाठवला मी पेढे आणायला. अगं पण कशासाठी पेढे? आधी ठरू तर दे ना सगळं. काय वाटेल त्यांना? लग्न ठरायच्या आधीच वराडी नाचायला लागलेत. तू असं काय करतेस? आता लग्न ठरल्यानंतर तोंड गोड करायला नको का? अगं हो, पण ठरू तर दे ना आधी. नाही ठरलं तर काय करायचं? झालं बोललीस, शुभ बोलणारा तर मांडवा लागली. अगं होणार, सगळं व्यवस्थित होणार. केदार आणि तारिणीने पुढाकार घेऊन सगळं ठरवलंय की नाही, मग ते चांगलंच होणार. केदारनी तिला लग्नासाठी तयार केलंय आणि तारिणी तिला आज सजवतेय. कौतुक सोहळे करून झाले असतील ना, तर आटपायला घ्या आता. पाहुणे येतील केव्हाही. नाही, कौतुक तर करणारच ना. अगं माझा लाडका जावई निदान आलाय तरी. तुझा कुठं आहे? युवराजरावांना ना कामं असतात खूप. हे असे उठसूट रिकामी नाही आहेत ते. ए पाया नको पडू. नाही नाही, उठा ना, खुर्चीकडे घ्यायची. त्या दिवशीचाच नंबर आहे. गुलाबचा बॉस असणार. हॅलो,
अरे वा, आज सांगायच्या आधी दरवाजा बंद केलास. याला म्हणतात प्रगती. कोण बोलतंय? आधी बोलणं झालंय आपलं. हा नाही, या नंबरवरून फोन आला होता, माझं बोलणंही झालं होतं, पण त्या दिवशी पुरुषाचा आवाज होता आणि हा असा आवाज तर म्हणजे मला माहिती आहे तुम्ही माझे हितचिंतक आहात, ओके. पण तुम्हाला काय बोलायचं? सर, मॅडम, काय बोलायचं काय तुम्हाला एक्झॅक्टली? काही बोलण्यापेक्षा फक्त माझं बोलणं ऐकायचंय आता. ओके, हां ठीक आहे, मी ऐकतो पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही की मी दरवाजा उघडतोय, बंद करतोय, म्हणजे तुम्हाला कसं कळतंय दरवाजा उघडा आहे की बंद आहे? तुम्ही माझ्या रूममध्ये कॅमेरा लावलाय का? एक मिनिट, हॅलो, ऐका, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ही माझी बेडरूम आहे, ही पर्सनल गोष्ट आहे आणि तुम्ही असं त्याच्यावर वॉच नाही ठेवू शकत. हे चुकीचं आहे. तोंड बंद. आता फक्त माझं ऐकायचं. येत्या काही दिवसात तुला एक महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. काय, कुठे, कसं, सगळं काही वेळ आल्यावर सांगेल. वेळ? हॅलो सर मॅडम, जे कोणी यार, सॉरी टू इंटरप्ट. हे बघा, अजून एक प्रॉब्लेम काय आहे की वेळ जरा माझी वाईट चालली आहे. काय, या घरामध्ये ना प्रत्येकाचंच माझ्यावर लक्ष आहे आणि या सिच्युएशनमध्ये मी आत्ता अजून काही केलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यामुळे तुझ्या वाट्यात अडवं येणाऱ्यांना बाजूला कसं करायचं ही माझी जबाबदारी आणि मी दिलेलं काम पूर्ण करायचं ही तुझी जबाबदारी. आता धंद्यातून तुला माघार घेता येणार नाही एवढं नक्की. पण हॅलो, हा गुलाबचा बॉस आहे का मिमिक्री आर्टिस्ट आहे? हा का आहे कोण आणि ह्याला कळतंय कसं? ह्याला काय नक्की करतोय हा युवराज खांडेकर? काय बोललाय महत्वाचं आहे? धंद्यातून माघार नाही. हा माझा भाऊ चारुदत्त देवधर. नमस्कार. ही माझी वहिनी आणि हा माझा भाचा वैभव. नमस्कार. या सुमी आजी. हे मुलीचे मामा माधवराव. या रेखाताई मामी. नमस्कार. आणि ही मुलीची आई मालतीताई. आणि हे केदार तारिणी. हा. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. हो. अहो, आमच्या चेतनाकडून मी त्यांच्याबद्दल एवढं ऐकलंय. मी हिला म्हटलं सुद्धा की जर ही तारिणीची बहीण असेल तर आपण लगेच मुलगी बघायला जाऊया. काय वैभव? नाही, काकू जरा जास्तच कौतुक करतात आमचं. पण एकदा का काव्या तुमच्या घरची सून झाली ना की तुम्ही बघा, तुम्ही सुद्धा तुमच्या सुनेचं भरपूर कौतुक कराल. हो, आमची काव्य आहेच ना तशी. हो, गोड आहे एकदम. तारिणी, अगं पाहुण्यांसाठी चहा नाश्ता घेऊन ये ना. हो. नाही या माधवराव, चहा नाश्ता नंतर. आधी काव्याला घेऊन या. हो, खरंच हिचं काव्याचं इतकं कौतुक ऐकलंय ना आम्ही की आता आमच्या वैभवला म्हणजे कधी एकदा काव्याला बघतोय असं झालंय. येते हा. सगळं ठीक आहे ना? तयार आहे काव्या? हो. नक्की? हो. घेऊन येते. काय मालतीताई, तुम्ही तयार आहात की नाही सासू व्हायला? काहीतरीच काय. नाही म्हणजे तुम्ही सासू दिसत नाही ना म्हणून विचारलं. तुम्ही तरी कुठे वाटताय?